नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धैर्यशील आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, याच्या आधी आपण पर्सेंटेजचे काही पार्ट बघितलेले आहेत। थोडंसं पुढे जाऊया, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्कीच करा। तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील तर मी माझा मेल आयडी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेला आहे, तर निसंकोच तुम्ही मला मेल करू शकता। मी जसा मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन। या आधीचे जर पार्ट बघितले नसतील तर आधी ते पार्ट बघा, त्यानंतर या पार्टवर या। ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया। प्रॉब्लेम नंबर 42 आपण बघतोय। प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय अ रिडक्शन ऑफ ₹2 per kg enables a man to purchase 4 kg more sugar for ₹16. Find the original price। ठीक आहे, तर याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघत होतो, काही पर्सेंटेज दिलेले होते, ते इन्क्रीज व्हायचे किंवा डिक्रीज व्हायचे, किंवा प्राइस इन्क्रीज व्हायची, प्राइस डिक्रीज व्हायची। पण ह्या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये काय होते, त्यांनी ऍक्च्युअल व्हॅल्यू दिलेले आहेत आणि आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यूज विचारलेली। ठीक आहे, तर या टाइपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे बघा मित्रांनो। या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बेस्ट मेथड जी आहे ना मित्रांनो, ती आपली ट्रॅडिशनल मेथड, ती म्हणजे एक्स मानून। ठीक आहे, बरं बघूया आपण कसं सॉल्व्ह करतात। आपण असं मानू की सुरुवातीला प्राइस जी आहे ती X रुपये पर केजी, X रुपये पर केजी एवढी होती। त्यानंतर प्राइस 2 रुपयांनी कमी झाली। समजा ही ओरिजिनल प्राइस असेल, ही ओरिजिनल प्राइस असेल, आणि न्यू प्राइस जी असेल, ती किती असेल, X-2, कारण 2 रुपये प्राइस कमी झाली ना, X-2 रुपीज पर केजी। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, त्याच्याकडे आधी पण 16 रुपये होते, आता पण 16 रुपये, म्हणजे त्याच्याकडे आधी पण 16 रुपये होते आणि नंतर पण 16 रुपये होते। ठीक आहे, तर आधी भाव काय होता, X रुपये पर केजी। मग मला सांगा, त्याच्याकडे 16 रुपये होते आणि X रुपये पर केजीने तो किती केजी वस्तू घेईल रे? 16/X, बरोबर। आणि नंतर प्राइस X-2 झाली, म्हणजे 2 रुपयांनी प्राइस कमी झाली, तेव्हा किती वस्तू घेईल तो? X-2। ठीक आहे, आधी 16 रुपये प्राइस होती तेव्हा तो एवढा केजी वस्तू घ्यायचा, त्याच्यानंतर प्राइस 2 रुपयांनी कमी झाली तेव्हा तो एवढे वस्तू घेईल। बर, पण त्यांनी सांगितलंय की किती केजी तो एक्स्ट्रा घेतोय आधीपेक्षा, नंतर तो ऑब्व्हियसली जास्त वस्तू घेईल, कारण प्राइस 2 रुपयांनी कमी झाल्यावर, प्राइस 2 रुपयांनी कमी झाली म्हटल्यावर तो ऑब्व्हियसली काहीतरी केजी त्याला जास्त मिळेल। तर त्याला किती केजी जास्त मिळाले होते रे? 4 केजी। इथपर्यंत आलो। आता केजी आपण 2 मिनिटं राहू दे बाजूला। ठीक आहे, आधी एवढे केजी घ्यायचा, आधी एवढे केजी घ्यायचा, नंतर एवढे केजी घ्यायला लागला, आणि तो आपल्याला त्यांनी सांगितलंय प्राइस कमी झाल्यामुळे तो किती केजी एक्स्ट्रा घेतोय, तर 4 केजी। बस, आता बघा मित्रांनो, आता इथून पुढे सॉल्व्ह करायच्या 2 पद्धती असू शकतात। तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून हे सॉल्व्ह करणार, पण माझा सल्ला असा राहील, इथून पुढे इथपर्यंत आल्यानंतर फक्त इथून पुढे ऑप्शन वरून चाला, ऑप्शन पिक करा आणि त्याच्यानुसार आन्सर काढा, याच्या पुढे सॉल्व्ह करत बसू नका। ठीक आहे, समजा आता या उदाहरणासाठी मी ऑप्शन घेतो 3, पहिलं ऑप्शन 3, 4, 5, 6 आणि 7। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, ह्या ऑप्शन मधून कुठला ऑप्शन आपल्या कामाचा आहे हे कसं ओळखायचं बघा। आता आपल्याला बघा काय पाहिजे, 4 उत्तर आलं पाहिजे, याच्यातून हे मायनस केल्यानंतर 4 आलं पाहिजे। ठीक आहे, आता बघा, ही तर पूर्ण संख्या आहे, बरोबर, ही पूर्ण संख्या आहे, म्हणजे आपल्याला X ची अशी व्हॅल्यू पाहिजे का तिने या 16ला पूर्ण भाग गेला पाहिजे, 16ला पूर्ण भाग केला पाहिजे, किंवा इथं जो भाग जाईल त्याच पॉइंट मध्ये इकडचा पण भाग आला पाहिजे। बरं, उदाहरण म्हणून बघा, समजा मी 3 घेतले। ठीक आहे, 3 मी इथं जर घेतलं 3 आणि याला जर भाग दिला तर माझं उत्तर असं काहीतरी येईल, बरोबर। बरं, आता इथं 3 जर मी पुट केलं, 3 मधून 2 गेले 1 ने भाग दिला, तिथं 16 येईल। मग हे तर काही ऑप्शन नाही, मला सांगायचं फक्त एवढं आहे, इथं पूर्ण संख्या आली आणि इथं पूर्ण संख्या आली तरच त्याचा डिफरन्स पूर्ण संख्या येईल। आता इथं जर 0.33 आहेत ना, तर इथं पण 0.33 येईल, तेव्हाच उत्तर पूर्ण संख्या येईल। समजलं? मग इथं पिक फक्त करायचं कसं बघा। आता 3 तर ऑप्शन नाहीये, मग 4 समजा मी ऑप्शन घेतला 4 ने इथं भाग दिला तर इथे येईल 4, आणि 4 मधून 2 गेले 2, इथं आलं 8 मधून 4 गेले 4 मिळते। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे, ऑप्शन नंबर
2 आणि ह्याच पद्धतीने आपल्याला शोधायचे. पूर्ण कॅल्क्युलेशन्स करत बसू नका. क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल ते सॉल्व्ह. मग एवढा वेळच नाही ना आपल्याला एक्झाम मध्ये, आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून तर आपल्याला पटकन कसं सॉल्व्ह करायचं ते शिकायचं. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे काय करा, इथपर्यंत आल्यानंतर सरळ सरळ ऑप्शन मधून व्हॅल्यू याच्यात पुट करा आणि आन्सर मिळवा. ठीक आहे, आता याचा आन्सर काय आपला ऑप्शन नंबर 2 4. ठीक आहे मित्रांनो, या टाइपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे समजलं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो पण आधीच्याच टाइपचा आहे. प्रॉब्लेम काय सांगतो बघा, अ रिडक्शन ऑफ 50 पैसे पर डझन इन अ प्राइस ऑफ एक्स, अ पर्सन बाय 1 डझन मोर एग्स फॉर ₹66. फाइंड द ओरिजिनल प्राइस पर डझन. ठीक आहे, आता आपण काय करू, आधी ओरिजिनल प्राइस काहीतरी मानून घेऊ. ओरिजिनल प्राइस जी आहे समजा ती मी मानली x रुपये पर डझन, x रुपये पर डझन. आता न्यू प्राइस काय झाली त्यांची, न्यू प्राइस काय झाली आहे 50 पैशांनी प्राइस कमी झाली. मग नवीन प्राइस किती झाली असेल, x मायनस 0.5 रुपीज पर डझन. ठीक आहे, आता आधी पण त्याच्याकडे 66 रुपये होते, नंतर पण त्याच्याकडे 66 रुपये. म्हणजे बघा आधी पर डझन तो किती घेत असेल, 66 रुपये त्याच्याकडे टोटल आहेत. पण आधी डझनचा भाव किती होता, x रुपये पर डझन. म्हणजे आधी तो एवढे डझन घेत असेल, बरोबर, एवढे डझन तो घेत असेल. नंतर प्राइस एवढी कमी झाली, प्राइस कमी झाली, रुपये तर तेवढेच होते त्याच्याकडे 66 रुपये होते आणि प्राइस नंतर झाली x मायनस 0.5. ठीक आहे, आता काय झालं, प्राइस 50 पैशांनी कमी झाल्यामुळे तो किती डझन एक्स्ट्रा घेऊ शकतोय रे, तर 1 डझन एक्स्ट्रा घेतोय. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स किती असला पाहिजे, 1 डझन. म्हणजे आधी तो एवढे डझन घेत होता, नंतर एवढे डझन घ्यायला लागला आणि त्यांनी सांगितलंय 50 पैसे भाव कमी झाल्यामुळे 1 डझन तो एक्स्ट्रा घेतोय. आता बघा हे पण इथपर्यंत आलो. आता हे परत तुम्ही सॉल्व्ह करत बसू नका की क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून हे सगळं सॉल्व्ह करणार, त्याच्यात खूप वेळ वेस्ट होईल. त्याच्यामुळे काय करा, सरळ सरळ ऑप्शन मधून पिक करा. आता ऑप्शन समजा आपण काय मानूया, समजा पहिलं ऑप्शन आहे 6, दुसरं 7, 8 आणि 9. ठीक आहे, आता मी समजा 6 पुट केले, तर 6 पुट केले तर इथे किती येईल रे, इथे जर 6 जर इथे पुट केले तर आन्सर येईल आपलं 11. त्याच्यानंतर 6 मधून अर्धा गेला, 5.5 राहिले, 5.5. हा पॉइंट काढण्यासाठी वरती एक 0 दिला मी, 11 परत भाग दिला, 11 5 55, 11 6 60, परत 5 भाग दिला, 5 1 5 12 आणि 12 मधून 11 गेले 1. आन्सर काय आला आपलं 6. आता या 6 ऐवजी आपण समजा 7 घेतला असता, 8 घेतला असता, 9 घेतला असता तर काय झालं असतं बघ. समजा मी घेतला असता 8, ठीक आहे, इथे मी घेतला असता 8 आणि इथे आला असता 7.5. ठीक आहे, हा 0 काढला आणि 1 0 तर ऑलरेडी आहेच. ठीक, आता याला भाग दिला असता, याला पूर्ण भाग गेला नसता, असं आलं असतं 8 1 8, 8 8 64, उरले ते 2, परत 0 दिला, पॉइंट 8 2 16, उरले 4 आणि 8 45. ठीक आहे, 8.25 आणि इथं 7.5 आले असते. भाग आपण 5 ने दिला असता, समजा 5 1 5, 5 5 25, परत भाग दिला 5 1 5, 5 3 15, 5 2 10. ठीक आहे, 15 8 120, उरले 12 आणि परत 15 8 120. आता इथं पॉइंट नंतर 0.8 आले ना, पॉइंट नंतर 0.8 आले, या दोघांचा डिफरन्स 1 तरी येऊ शकत नाही ना, बरोबर. 15 8 120 आहे, त्याच्यामुळे याचा डिफरन्स 1 नाही येऊ शकत, म्हणजे हे पण ऑप्शन नसेल. या टाइपचे प्रॉब्लेम काय करा, इथपर्यंत आल्यानंतर एकदा ही मांडणी झाली, आता हे पण मांडणी करायची गरज नाही, तुम्हाला तसंही समजतंय. पण काय करा, जनरली इथपर्यंत आल्यानंतर ह्या स्टेप नंतर तुम्ही सरळ सरळ ऑप्शन मधल्या व्हॅल्यू पुट करा आणि ते पटकन सॉल्व्ह करा. आणि ऑप्शन कसं पिक करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. जी संख्या लवकर भाग जात असेल असं तुम्हाला वाटतं, ती संख्या आधी उचलून भाग द्या. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो, काय सांगतोय प्रॉब्लेम, सांगतोय अ मॅन स्पेंड 60% ऑफ हिज इन्कम इफ his income is increased by 15% and expenditure is increased by 15%. Find the percentage change in his saving. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला आधीच्या पार्ट मध्ये सांगितलं होतं, जर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये विचारत असतील किंवा तुम्हाला जर कंपॅरिझन विचारत असतील तर तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज नाही. तर त्याचं एक उदाहरण म्हणून हे आपण बघूया, इन्कम. आता इथे 3 गोष्टी आहेत. पहिली एक आहे त्याची इन्कम, नंतर तो काहीतरी स्पेंड करतो म्हणजे त्याचा एक्सपेन्स असेल, आणि त्याच्यानंतर काहीतरी त्याची सेव्हिंग असेल. ठीक आहे, बर. पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की तो त्याच्या इन्कमच्या 60% स्पेंड करतो. मग 60%चं फ्रॅक्शन किती रे, 3/4.
5. म्हणजे जर त्याची इन्कम 5 असेल तर 5 चे 60% किती 3, तो तेवढे काय करतो खर्च करतो. म्हणजे त्याची इन्कम मी जर आधी 5 मानली आणि त्याच्यातले तो किती खर्च करतो रे 3. बर, मग 5 पैकी 3 जर तो खर्च करतो तर त्याची सेव्हिंग किती राहत असेल रे 2. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत आलो. आता बघा मित्रांनो, आता इथून पुढे समजा ह्या टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला आले तर काय करायचं, हे जे आपण प्रमाण घेतलंय ना, हे जे आपण प्रमाण घेतलंय हे अशा पद्धतीने कन्वर्ट करून घ्या की त्याचे पर्सेंटेज आपल्याला काढायला सोपे गेले पाहिजे. तर त्यासाठी मी काय करेल किंवा मी असं मला का करायचं, कारण ते सांगतील इन्कम काहीतरी पर्सेंट वाढला, एक्सपेंडिचर काहीतरी पर्सेंट कमी झाली, समजते. तर ह्या गोष्टीसाठी आपण काय करूया, याची अशा रूपामध्ये कन्वर्जन करून घेऊया की त्याचे पर्सेंटेज काढायला आपल्याला सोपे जातील. तर मी काय करेल बघा, एक तर मी याला 500 करून टाकल, इथं 300 आणि इथं 200. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस आपल्याला क्वेश्चन मध्ये कंपॅरिझन विचारला असेल त्यावेळेस ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज नाही, तर मग आपण या युनिट मधल्या व्हॅल्यू घेऊ. ठीक आहे, मग मी काय म्हणलं, त्याची इन्कम होती 50 युनिट, सुरुवातीला तो त्याचा खर्च होत होता 300 युनिट आणि त्याची सेव्हिंग किती होती 200 युनिट. ठीक आहे, बरं. पुढे त्यांनी काय सांगितलं, पुढे त्यांनी सांगितलंय त्याची इन्कम जी आहे ती 15% वाढली. मग बघा त्याचं काय करायचं, 15%, याचे 15% वाढली. मग 15% किती राहायचे, याचे 10% 50 आणि 5% किती 25, म्हणजे 75 रुपये किंवा 75 युनिट इथं वाढले. मग नवीन त्याची इन्कम किती झाली असेल ते 575. आणि त्यांनी सांगितलं एक्सपेंडिचर पण त्याचं 15% वाढलंय. एक्सपेंडिचर पण त्याचं किती 15% वाढलं. मग म्हणजे 300 चे 15% म्हणजे किती रे 45. मग हे कितीने वाढले 45. म्हणजे त्याचं इन्कम जे आहे ते 75 युनिटने वाढलं आणि एक्सपेंडिचर जे आहे ते 45 रुपयाने वाढलं. मग त्याचं नवीन एक्सपेंडिचर किती झालं असेल रे 345. मग मला सांगा 775 त्याचं नवीन इन्कम झालं, त्याच्यानंतर तो एक्सपेंडिचर त्याचा किती आहे 345, तर त्याची सेव्हिंग किती झाली असेल रे, या दोघांचा डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स येईल 230. ठीक आहे, इथून पण तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही असंही पकडू शकता की इथं 75 रुपये वाढले, 75 रुपये वाढले, इकडे 45 रुपये वाढले. मग ह्या दोघांचा डिफरन्स किती 30. म्हणजे इन्कम तो त्याची सेव्हिंग किती वाढल मला सांगा, 75 रुपये त्याचं इन्कम वाढलं, खर्च त्याचा 45 रुपये वाढला, तर त्याची सेव्हिंग किती वाढल, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच किती 30. बरोबर 30. बर, आता बघा त्यांनी आपल्याला विचारलंय की त्याच्या इन्कम मध्ये काय फरक झाला, सॉरी आता त्यांनी आपल्याला विचारलंय की त्याच्या सेव्हिंग मध्ये काय फरक झाला. तर सेव्हिंग मध्ये त्याचा काय फरक झाला, 30 युनिट त्याची सेव्हिंग वाढली. मग 30 युनिट त्याची सेव्हिंग वाढली कशावर रे, 200 होती 30 वाढून 230 झाली. मग 200 वर 30 रुपये वाढले तर 100 वर किती. आता हे जर मी सॉल्व्ह केलं तर सरळ सरळ मला किती भेटल 15%. म्हणजे त्याची सेव्हिंग जी आहे ती 15% इन्क्रीज होईल. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही इथूनही कॅल्क्युलेट करू शकत होते, इथूनही करू शकता, जसं सोपं वाटत तसं करा. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो, प्रॉब्लेम काय सांगतोय, अ मॅन स्पेंड्स ₹5700 आउट ऑफ हिज इन्कम ऑफ ₹8550. If his income and expenditure are increased by 19% and 13%, find the percent change in his savings. आता बघा मित्रांनो, या टाइपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. त्यांनी सांगितलंय त्याची सॅलरी जी आहे 8850 रुपये आहे आणि याच्यापैकी तो किती खर्च करतोय, तो खर्च करतोय 5700 रुपये. तर काय करा, याचा रेशो घ्या. ही त्याची इन्कम असेल, ही त्याची इन्कम असेल आणि हा त्याचा काय असेल एक्सपेंडिचर असेल. मग याचा जर मी रेशो घेतला, कारण मला व्हॅल्यू तशा पण त्यांनी ऍक्च्युअल विचारलेलं नाही, त्यांनी विचारलंय मला की किती पर्सेंट चेंज होईल. मग पर्सेंटेज म्हटलं मला ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची गरज आहे का, नाही. तर मी काय करेल, मग बघा हा 0 कट झाला, हा 0 आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला रेशो भेटेल 2:3. आता याचा वापर कसा करायचा बघा. मग वापर असा होईल, त्याचं इन्कम हे असेल, त्याचं एक्सपेंडिचर हे असेल आणि त्याची सेव्हिंग ही असेल. मग काय करा, इन्कम त्याची 3 युनिट आहे ना, तर ती आपण बनवून घेऊ 300 आणि हे 2 युनिटचे बनवून घेऊ आपण 200. ठीक आहे, म्हणजे इन्कम जर त्याची 300 युनिट असेल तर त्याचं एक्सपेंडिचर असेल 200 युनिट आणि त्याची सेव्हिंग किती होईल मग 100 युनिट. ठीक आहे, इथपर्यंत आलो मित्रांनो. आता इथून पुढे तो सोपं झालं ना. आता त्यांनी पुढे सांगितलंय इन्कम 19% वाढली आणि एक्सपेंडिचर 13% वाढली. म्हणजे इन्कम जे वाढलं असेल ते वाढलं असेल 19% आणि एक्सपेंडिचर वाढलं असेल 13%. मग आता याचे 19% काढणं मला सोपं जाईल ना, कारण 100 वर 19 तर 300 वर किती 19
57, म्हणजे हे 57 त्याचं इन्कम वाढलं असेल इथं, आणि 13% एक्सपेंडिचर वाढलं. मग 100 वर 13 तर 200 वर किती 26. ह्या 57 पैकी 26 रुपये त्याचे खर्च होणार आहे, तर त्याच्या सेव्हिंग मध्ये वाढ किती होईल रे? ह्या दोघांचा डिफरन्स तो किती असेल 31. म्हणजे त्याची सेव्हिंग जी आहे ती 31 युनिटनी वाढेल. मग 31 युनिट कशावर रे? 100 वर 31. 100 वर 31, 100 वर 31 म्हणजेच किती रे? 31%. आणि तेच काय असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्ही हे परत इथं ऍड करून 357, 226, मग 357 मधून 226 गेले 131, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट पण करता येतील, पण मग इथल्या इथंच आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आणि आपला आन्सर काय असेल मग 31%. ठीक आहे, आता आपण नवीन टाइप शिकतोय मित्रांनो, इलेक्शनवर रिलेटेड जे प्रॉब्लेम येतात ते. ठीक आहे, आता प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा. इन अन इलेक्शन 2 कॅन्डिडेट पार्टिसिपेट, 20% votes declare invalid and winner get 70% of valid votes and he win by 9600 votes. फाइंड करायचे आपल्याला टोटल वोट्स आणि व्हॅलिड वोट्स. आता हे सॉल्व्ह करायच्या दोन पद्धती मित्रांनो, आपण दोन्ही बघून घेऊ, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोणती सोपी. सुरुवातीला काय करा, टोटल वोट्स, टोटल वोट्स. आता टोटल वोट्स काय करा, 100 युनिट मानून घ्या, 100 युनिट मानून घ्या. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय 20%, 20% वोट्स डिक्लेअर इनव्हॅलिड, म्हणजे याच्यातले 20% इनव्हॅलिड. मग व्हॅलिड वोट्स किती रे? व्हॅलिड वोट्स किती? याच्यातले 20% जर इनव्हॅलिड तर व्हॅलिड किती राहिले आता? 80 युनिट. बर, आता वोटिंग तर याच्यामधूनच झाली असेल, कुणाला झाली असेल? एक विनर असेल आणि एक लुजर असेल. त्यांनी सांगितलंय विनरला 70% मिळाले, विनरला 70% मिळाले. मग विनरला तर 70% मिळाले, तर लुजरला किती मिळाले असतील? 30%. बरोबर. मग हा विनर जो आहे तो किती पर्सेंटने जिंकला असेल रे? या दोघांचा डिफरन्स किती? 40%. बरोबर, 40%. मग मला सांगा, या 80 युनिटचे 40% किती रे? या 80 युनिटचे 40% किती? कॅल्क्युलेट करून घेऊ. समजा 80 चे 40% म्हणजे किती रे? 2/5. आणि हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला किती मिळेल? 5 5 30 आणि 16 32, म्हणजे 32 युनिट. इथपर्यंत आलो. हे 40% ची युनिट मधली व्हॅल्यू किती आली? 32 युनिट. आणि त्यांनी सांगितलं तो 40% वोट म्हणजे तो किती वोटनी जिंकलाय रे? तो 9600 वोट्स. ठीक आहे, मग ह्या 32 युनिटचीच व्हॅल्यू किती आहे? 9600 वोट्स. मग बघा, हे जर मी सॉल्व्ह करून घेतलं, 32 1 32, 32 3 96, म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 300. एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 300. मग आपल्याला पहिल्यांदा त्यांनी विचारले टोटल वोट्स. मग याला जर इंटू 300 जर केलं तर मला टोटल वोट्स मिळतील. ते किती असतील मग? 30,000. हे असतील आपले टोटल वोट्स. त्याच्यानंतर जर व्हॅलिड वोट्स विचारले तर आपल्याला फक्त याला किती करावं लागेल? इंटू 300. मग 8 3 24, याचा आन्सर असेल, म्हणजे व्हॅलिड वोट्स असतील किती? 24,000. ठीक आहे मित्रांनो, ही एक मेथड आहे. काय करायचं, टोटल वोट्स 100 युनिट मानून घ्या. 100 युनिटच का मानायचे? कारण आपल्याला त्याच्यानंतर त्याचे 20% इनव्हॅलिड आहे, काही इनव्हॅलिड आहे, ते कॅल्क्युलेट करायला आपल्याला सोपं जाऊ म्हणून. ठीक आहे, मग याचे 20% इनव्हॅलिड. मग व्हॅलिड वोट्स किती आले? 80 युनिट. ते मग विनरला 70% मिळाले. मग विनरला जर व्हॅलिड वोटच्या 70% मिळाले तर लुजरला किती मिळाले असतील? 30%. मग ह्या दोघांचा जो डिफरन्स असेल तेवढ्या वोटने, आता याला 70% वोट मिळाले तर तो किती वोट, याला किती वोट जास्त मिळाले? 40%. 40%. मग ह्या 40% ची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती किती येते? 9600. आधी आपण या 40% ची युनिट मध्ये व्हॅल्यू काढून घेतली, ती आली 32 युनिट. मग 80 युनिटचे 40% ते आपण काढून घेतले, आले 32 युनिट. मग 32 युनिटची व्हॅल्यू जर 9600 होती तर एका युनिटची व्हॅल्यू काढून घेतली, ती आली 300. आणि तीच व्हॅल्यू आपण फक्त इथं पुट केली. 100 गुणिले 300 30,000 वोट आणि 80 गुणिले 300 24,000 वोट. ते असेल आपलं आन्सर. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची बेस्ट मेथड म्हणजे हीच आहे, एक्स मानून सॉल्व्ह करणार. काय करायचं, टोटल वोट्स जे आहेत, टोटल वोट्स जे आहेत ते एक्स मानून घ्या. ठीक आहे, एक्स मानून घ्या. आता सुरुवातीला त्यांनी सांगितलंय हे टोटल जे वोट्स आहेत त्याच्यापैकी 20% काय झाले?
इनव्हॅलिड झाली. मग 20% फ्रॅक्शन किती रे? 1/5. म्हणजे 5 जर टोटल वोट्स असतील तर त्याचे 20% म्हणजे 5 पैकी 1 वोट काय असेल? इनव्हॅलिड असेल. मग व्हॅलिड किती असतील ते? 5 पैकी 4. म्हणजे व्हॅलिड वोट्स किती झाले? मग व्हॅलिड वोट्स किती झाले? 4/5. म्हणजे एवढे जे झाले ते झाले व्हॅलिड वोट्स. ठीक आहे, इथपर्यंत आलो. नंतर त्यांनी सांगितलंय की विनरला व्हॅलिड वोटच्या 70% मिळाले. बरोबर, विनरला व्हॅलिड वोटच्या 70% मिळाले. मग 70%चं फ्रॅक्शन किती रे? 7/10. म्हणजे 10 जर व्हॅलिड वोट्स असतील, 10 जर व्हॅलिड वोट असतील तर त्याच्यातले विनरला किती मिळाले? 7. बरोबर, म्हणजे 10 पैकी 7 विनरला मिळाले. तर लुजरला किती मिळाले? 3. म्हणजे विनर आणि लुजर, विनरला 7 मिळाले, लुजरला 3 मिळाले. कितीचा फरक आहे रे हा? म्हणजे विनर कितीच्या फरकाने जिंकला? 4. बरोबर, 4. म्हणजे 10 पैकी 4च्या फरकाने तो जिंकला. 10 पैकी 4च्या फरकाने, म्हणजे एवढ्या फरकाने, हा डिफरन्स आहे, या डिफरन्सने तो जिंकला. आणि याचीच व्हॅल्यू आपल्याला दिलेली ती किती आहे? 9600. 9600. बस आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. 4 चौक 16 आणि 16 96 म्हणजे आले 6 आणि 5 1 5 हे मल्टिप्लाय केलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 30,000. ठीक आहे. आता x आपण काय मानलं होतं रे? टोटल वोट्स. टोटल वोट्स म्हणजे बघा, टोटल वोट्स आपले झाले 30,000. आता जर त्यांनी विचारलं व्हॅलिड वोट्स तर आपण फक्त इथपर्यंतचीच व्हॅल्यू काढणार. म्हणजेच काय? 30,000 चे 4/5. 30,000 चे 4/5. सॉल्व्ह केलं. 5 × 30 6 चौक 24. म्हणजे व्हॅलिड वोट्स किती आले रे? 24,000. ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे पटकन सॉल्व्ह करण्याची. आता हे सगळं लिहायची गरज नाही. हे सगळं तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करसाल त्यावेळेस तुम्ही तोंडी काढसाल ते. ठीक आहे. म्हणजे मेन कन्सेप्ट फक्त एवढीच आहे. याच्यावरून तुम्ही सगळ्या गोष्टी आरामात कॅल्क्युलेट करू शकता. माझा सल्ला हा राहील, इलेक्शनचे जे प्रॉब्लेम असतील ते सगळे आपण ह्या मेथडने सॉल्व्ह करावे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो, इलेक्शनचाच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सांगतोय, इन अन इलेक्शन 2 कॅन्डिडेट पार्टिसिपेट. 20% वोटर्स did not cast their votes, out of which 600 votes declare invalid and the winner gets 75% of valid votes and he win by 1500 votes. Find the number of voting list. ठीक आहे. आता बघा, दोन्ही मेथडने बघूया. ठीक आहे. समजा मी टोटल वोट्स जे आहेत ते मी 100 युनिट मानले. 100 युनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं 20% वोटर्स डिड नॉट कास्ट देअर वोट. म्हणजे याच्यापैकी 20% लोकांनी वोटच केलं नाही. मग किती लोकांनी वोट, ऍक्च्युअल वोटिंग झाली किती असेल रे? 80 युनिट. ठीक आहे. 80 युनिट. मग बघा, 100 युनिट लोक, टोटल वोटर्स जे आहेत ते 100 युनिट होते. त्याच्यातले 20% लोकांनी मतदान केलं नाही. म्हणजे मतदान झालं किती? 80 युनिट. ठीक. आता त्याच्यानंतर पण त्यांनी काय सांगितलं? 600 वोट्स जे आहेत ते इनव्हॅलिड झाले. 600 वोट्स जे आहेत ते इनव्हॅलिड झाले. मग मला सांगा, ह्या 80 युनिट मधून मला 600 मायनस करता येतील का? नाही करता येणार. का नाही करता येणार? ऍक्च्युअल 80 युनिट आहेत. 80 युनिट मधून मला वोट्स मायनस नाही करता येणार. म्हणजेच कसं बघा, समजा मी म्हंटल तुम्हाला x मधून 2 मायनस करता येतील का तुम्हाला? नाही, तुम्ही सरळ एवढंच लिहिलं, x - 2. तीच कन्सेप्ट इथे आहे. युनिट मधून आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू मायनस करता येणार नाही. मग आता इथून पुढे मग कसं करता येईल? कारण याच्यानंतर आपल्याला जर व्हॅलिड वोट्स जर काढायचे आहेत, व्हॅलिड वोट्स तर याच्यातून मला 600 मायनस करावं लागतील, तेव्हाच मला व्हॅलिड वोट्स मिळतील. बरोबर. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करा मित्रांनो, जर तुम्हाला युनिट मध्येच व्हॅल्यू घेऊन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तर काय करा, व्हॅलिड वोट्स 100 युनिट माना. व्हॅलिड वोट्स जे आहेत ते 100 युनिट माना. बस. मग पुढे तुम्हाला करता येईल. पुढे त्यांनी काय सांगितलंय, विनर असेल आणि लुजर असेल. विनरला 75% मिळाले. मग किती मिळाले असतील रे? हे 75 युनिट. 100 चे 75% किती? 75 युनिट. आणि लुजरला किती मिळाले असतील? मग 25 युनिट. आणि विनरला मिळाले असतील 75 युनिट. मग आता हा विनर किती युनिटने जिंकला असेल रे? 50 युनिटने. 50 युनिट त्याला जास्त मिळाले ना.
आणि त्यांनी सांगितलंय की ऍक्च्युअल त्याला 1,500 मतांनी तो जिंकलाय. म्हणजे या 50 युनिटचीच व्हॅल्यू किती? 1,500. मग एका युनिटची व्हॅल्यू किती येईल रे? एका युनिटची व्हॅल्यू किती येईल? 30. एका युनिटची व्हॅल्यू किती येईल? 30. किंवा असंही करू शकतो, 50 युनिटची व्हॅल्यू 1,500 तर 100 युनिटची किती? 3,000. आता इथून पुढे गोष्टी वेगळ्या होत चालतील बघा. व्हॅलिड वोट्स आपल्याला मिळाले ते किती आहे? 3,000. आता आपल्याला वोटिंग किती लोकांनी वोटिंग केली ते काढायचं असलं तर आपल्याला कसं कळलं रे? वोटिंग मध्ये असतात व्हॅलिड वोट्स पण असतात आणि इनव्हॅलिड पण असतात. ठीक आहे. व्हॅलिड आपल्याला माहिती आहे ते किती आहे? 3,000. इनव्हॅलिड किती होते? 600. मग टोटल किती झाले? 3600. ऍक्च्युअल वोटिंग किती झाली आहे? 3,600. 3,600. व्हॅलिड वोट्स आपले 3,000, वोटिंग झाली 3,600 आणि आपल्याला त्यांनी काय विचारलंय? टोटल वोट्स. आता टोटल वोट्स काय काय असतील? ज्यांनी मतदान केलं ते पण असतील आणि ज्यांनी मतदान केलेलं नाही ते पण वोटिंग लिस्ट मध्ये असतील. टोटल वोट्स. ठीक. आणि आपल्याला माहिती आहे वोटिंग झालेली किती आहे? 80%. कारण 20% लोकांनी मतदानच केलं नाही. ठीक आहे. मग 20% बघा, 20% लोकांनी मतदान केलेलं नाहीये. 20% ची फ्रॅक्शन किती? 1/5. म्हणजे 5 पैकी एका माणसाने मतदानच केलेलं नाही. तर मतदान किती लोकांनी केलं? 4 लोकांनी केलं असेल. 4/5. ठीक आहे. 4/5 लोकांनी मतदान केलं असेल. म्हणजे याचा अर्थ काय होतो? टोटल वोट्स जर 5 असतील तर वोटिंग किती झाली आहे? 4. आणि 4 युनिटची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती? 3600. मग 4 युनिटची व्हॅल्यू जर 3600 तर एकाची किती येईल? 4 याला जर भाग दिला 4×9 = 36 म्हणजे 900. एका युनिटची व्हॅल्यू किती आली इथं? 900. मग 5 ची किती? 45. म्हणजे टोटल वोट्स किती असतील? 4,500. ठीक आहे मित्रांनो, ही एक पद्धत झाली. जर तुम्हाला युनिट मानूनच जर सॉल्व्ह करायचं असेल मग त्याच्यात गोष्ट काय, आपण इथं 100 युनिट का नाही मानले? कारण इथं काय त्यांनी सांगितलं होतं, 600 वोट जे आहेत ते इनव्हॅलिड आहे आणि युनिटमधून आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करत नाही. म्हणून आपण काय केलं? व्हॅलिड वोट्सला 100 युनिट मानलं आणि तिथून पुढे त्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या. ठीक आहे. ही एक मेथड झाली या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. याची बेस्ट मेथड तीच आहे, एक्स मानून सॉल्व्ह करणे. आता बघूया ती मेथड. समजा टोटल वोट्स जे आहेत, टोटल वोट्स मी मानले एक्स. त्यांनी सांगितलंय 20% लोकांनी मतदान केलं नाही. 20% लोकांनी मतदान केलं नाही. म्हणजे 5 पैकी एका लोकांनी मतदानच केलं नाही. मग मतदान केलं किती लोकांनी? 4/5. म्हणजे एवढे काय झालं? एवढे झाले वोटिंग, ऍक्च्युअल वोटिंग झालेली ती. ऍक्च्युअल वोटिंग झाली एवढी. ठीक आहे. आता पुढे त्यांनी सांगितलंय जेवढी वोटिंग झालेली आहे त्याच्यामधून 600, त्याच्यापैकी 600 वोट जे आहेत ते इनव्हॅलिड आहे. मग व्हॅलिड वोट्स किती असतील? टोटल वोटिंग, याच्यामधून जर मी इनव्हॅलिड वोट्स जर मायनस केले तर मला हे टोटल किती मिळतील? हे टोटल असतील, हे असेल व्हॅलिड वोट्स. ठीक आहे. आता मला सांगा, पुढे त्यांनी सांगितलंय विनरला 75% मिळाले आणि लुजरला किती मिळाले असतील? मग 25%. त्या दोघांचा डिफरन्स किती? 50%. मग 50% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती रे? 1/2. म्हणजे 2 पैकी 1 जे आहे त्या फरकाने तो जिंकला. म्हणजे याच्या 1/2 फरकाने तो जिंकला असेल. ठीक आहे. आणि पुढे त्यांनी सांगितले किती फरकाने जिंकला होता तो? 1,500. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आता बघा इथून पुढे खूप गोष्टी क्लिअर होऊन जाते. आता समजा त्यांनी आपल्याला विचारलं व्हॅलिड वोट्स. तर व्हॅलिड वोट्स कोणते आहेत? इथपर्यंत व्हॅलिड वोट्स आहे. म्हणजे हे खाली भागेले तिकडे जाऊन गुणिले केले तर आपल्याला व्हॅलिड वोट्स किती मिळतील? व्हॅलिड वोट्स आपल्याला मिळतील, हे गुणिले तिकडे गेले तर मिळतील 3,000 व्हॅलिड वोट्स आले. आता नंतर त्यांनी विचारले ऍक्च्युअल वोटिंग किती झाली? मग एवढ्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती ती 3,000. ऍक्च्युअल वोटिंग आपल्याला माहिती ती किती आहे? एवढी. मग हे 600 मायनस इकडे जाऊन प्लस झाले, हे 600 इकडे जाऊन फक्त प्लस झाले तर आपल्याला ऍक्च्युअल वोटिंग मिळालं. म्हणजे वोटिंग किती झाली असेल रे? ऍक्च्युअल वोटिंग झाली असेल, हे 600 फक्त इकडे ऍड केले तर 3,600. म्हणजे ऍक्च्युअल वोटिंग झाली असेल 3,600. आता त्यांनी विचारलं असतं का वोटिंग लिस्ट, ऍक्च्युअल वोटिंग लिस्ट मध्ये किती लोक आहेत? तर काय केलं असतं? फक्त एवढं सॉल्व्ह करून गेला. एवढं सॉल्व्ह करायचं राहिलं असतं. ते राहिलं असतं आपलं x 4/5 बरोबर 3600. बस आता हे सॉल्व्ह केलं असतं. 4×1 = 4, 4×9 = 36 आणि 5 इकडे जाऊन मल्टिप्लाय झाले असते. म्हणून आपली व्हॅल्यू आली असती 9×5 = 45 म्हणजे 4,500. या मेथडने आपण खूप सरळपणे हे सगळ्या किमती काढू शकतो. काय केलं बघा मित्रांनो, आपण किंवा
टोटल वोट्स जे आहे ते आपण मानले एक्स. ठीक आहे, मग ते एक्स मानले ते इथे घेतले. त्यांनी सांगितलं ऍक्च्युअल वोटिंग किती झाली, 20% लोकांनी मतदान केलं नाही. मग आपण काय केलं, 20% म्हणजे 1/5 म्हणजे 5 पैकी एका लोकांनी मतदान केलं नाही. मग किती केलं असेल, 5 पैकी 4 लोकांनी. मग 5 पैकी 4 लोकांनी मतदान केलं म्हणजे ऍक्च्युअल वोटिंग एवढी झाली. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं ऍक्च्युअल जेवढी वोटिंग झाली त्याच्यातले 600 मतदान जे आहे ते इनव्हॅलिड झालं. मग आपण काय केलं, ऍक्च्युअल वोटिंग मधून 600 मायनस केले. मग आपल्याला काय मिळाले, हे एवढे मिळाले आपल्याला व्हॅलिड वोट्स. ठीक आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं विनरला 75% मिळाले होते, मग लुझरला आपण किती दिले असते, 25%. आणि त्या दोघांचा डिफरन्स किती झाला, 50%. म्हणजे 50% मताने तो जिंकला. मग 50%चा फ्रॅक्शन आपण घेतला 1/2, तो सरळ सरळ इथे गेला. आणि हे टोटल काय झाले, मग एवढ्या फरकाने तो जिंकला. त्यांनी सांगितलं तो एवढ्या फरकाने जिंकला, तो 1,500 मतांनी जिंकला. म्हणजे याचीच व्हॅल्यू 1,500. ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून घेतली. व्हॅलिड वोट साठी फक्त हे तिकडे मल्टिप्लाय केले, 3,000 व्हॅलिड वोट्स आले. त्याच्यानंतर व्हॅलिड वोट्स मध्ये हे 600 इनव्हॅलिड वोट्स आपण ऍड केले, ते झाले 3,600. आणि त्याच्यानंतर मग आपण काय केलं, एक्सचे 4/5 काढून घेतले, ते आले आपले 4,500. आणि एक्स आपण काय मानला होता, टोटल वोट्स. म्हणजे टोटल वोट्स आपले असतील 4,500, आपली टोटल वोटिंग झाली असेल 3,600, आपले व्हॅलिड वोट्स असतील 3,000. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे सगळे आन्सर काढू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. हा प्रॉब्लेम जो आहे तो वोटिंगच्या प्रॉब्लेमची एक्स्ट्रीम लेवल झाली, जी एक्झामला येते. ठीक आहे, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, इन अन इलेक्शन 2 कॅन्डिडेट पार्टिसिपेट, 20% वोटर्स डिड नॉट कास्ट देअर वोट्स, 120 votes declare invalid, and the winner get 41% votes of voting list. ठीक आहे, and he won by 200 votes. Find the number of voters in voting list. आता मित्रांनो, आधीचे प्रॉब्लेम आपण जे सॉल्व्ह केले ना, त्याच्यात त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलं होतं की जिंकणारा जो कॅन्डिडेट आहे त्याला जे मतदान झालेले आहे ते सरळ सरळ वोटिंग लिस्टच्या एवढ्या पर्सेंटेज आहे. आता यांनी इथं विनरला जे मतदान केलंय ते कशावरून कॅल्क्युलेट करून घेतलंय, तर ते करून घेतलंय त्यांनी वोटिंग लिस्ट मधून. ठीक आहे, वोटिंग लिस्ट मधून. ऍक्च्युअली मतदान त्याला जे झालं असेल ते त्याला मत जे मिळाले असतील त्याला व्हॅलिड वोट्स मधूनच. पण ते व्हॅलिड वोट्स मधून मिळालेल्या मतांची जी संख्या आहे ती त्यांनी कॅल्क्युलेट करून घेतली टोटल वोट्स मधून. ठीक आहे मित्रांनो, आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघा मित्रांनो. समजा टोटल वोट्स जे आहेत ते फक्त इथे 100 युनिट न मानता याला आपण रिअल बनवून टाकू. तर रिअल कसं बनवणार, मी फक्त इथं एक्स लावून देईन. 100x ही झाली रिअल किंमत. ठीक आहे, 100x. त्यांनी पुढे सांगितलं 20% लोकांनी मतदानच केलं नाही. मग मतदान ऍक्च्युअल केलं किती लोकांनी असेल रे, 80x. बरोबर, इथपर्यंत आलो. बर, आता नंतर काय सांगितलं, 120 वोट्स जे आहेत ते इनव्हॅलिड आहे. मग व्हॅलिड वोट्स किती असतील रे, 80x - 120. इथपर्यंत आलो. आता तुम्ही म्हणसाल तर इथे 120 कसं काय मायनस केले. ऍक्च्युअली हे आपण काय केलंय, 100x लिहिल्यामुळे आपण ती संख्या रिअल बनवली, ती युनिट मध्ये ठेवली का आपण, नाही. त्याच्यामुळे आपण काय लिहिलं, 80x - 120. हे काय झाले आपले टोटल व्हॅलिड वोट्स. आता बघा, हा असेल विनर आणि हा असेल लुजर. आता पुढे त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, विनर जो आहे त्या विनरला टोटल वोट्सच्या 41% वोट्स मिळाले. आता टोटल वोट्स किती आहे, 100x चे 41% किती रे, 41x. बरोबर, ऍक्च्युअली हे 41x त्याला भेटलेत याच्यातूनच भेटलेत त्याला हे 41x, पण कॅल्क्युलेट करून घेतलेत इकडनं. ठीक आहे मित्रांनो, कन्फ्युज करून घेऊ नका. ठीक आहे, समजा व्हॅलिड मधून जर मी विनरचे मायनस केले तर मला कोण मिळेल, लुजर. बरोबर ना, कारण व्हॅलिड म्हणजेच काही विनरला भेटले असतील, काही लुजरला भेटले असतील. याच्यापैकी एवढे जर मिळालेत विनरला, तर लुजरला किती मिळाले असतील, याच्यातून हे मायनस केले तर मला मिळतील लुजर. मग व्हॅलिड माझ्याकडे वोट्स आहेत ते किती आहे, 80x - 120. आता त्याच्यातून जर मी विनरचे मायनस केले 41, तर मला काय मिळतील, लुजरचे. मग याचा आन्सर काय येईल, 80x मधून 41x केले, राहिले किती, 39x - 120. मग लुजरला किती मिळाले, 39x - 120. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता मला काय माहिती आहे, विनर मधून मी जर लुजर मायनस केला तर मला त्याचा डिफरन्स मिळतो, आणि तो मला माहिती किती येतो, 200.
बरोबर, कारण तो 200 विनर जो आहे तो 200 वोटने जिंकला ना, मग विनर मधून मी लुजर मायनस केला तर मला 200 वोट्स भेटायला पाहिजे. ठीक, आता हे मी जर सॉल्व्ह केलं, साइन चेंज होतील, इथं मायनस होईल इथं प्लस होईल. ठीक आहे, मग हे जर सॉल्व्ह केलं तर याचं येईल 2x बरोबर, हे प्लस इकडे जाऊन मायनस झाले, राहिले किती 80. मग x ची व्हॅल्यू किती येईल 40. ठीक आहे, x ची व्हॅल्यू आली 40. मग जे विचारलंय त्याची आपण व्हॅल्यू काढून घेऊ. मग मला सांगा टोटल वोट्स किती असतील, याला इंटू किती करणार आपण 40. मग वोट्स येतील आपले 4000. त्याच्यानंतर आपली वोटिंग लिस्ट किती येईल, मग याला पण इंटू 40, 8 चौक 32, 3200. आता व्हॅलिड वोट्स किती येईल रे, 3200 मायनस 120, मग ते किती येतील, हे किती 3200. 3200 मधून 120 गेले तर किती मिळतील 3080. ठीक आहे, हे असेल आपले तिन्ही गोष्टी. म्हणजे टोटल वोट्स असतील आपले 4000, वोटिंग असेल आपली 3200 ऍक्च्युअल झालेली, आणि व्हॅलिड वोट्स असतील आपले 3080. ठीक आहे मित्रांनो, ही एक पद्धत आहे, पण ही जर पद्धत आपण आपल्या एक्झामला जर घेतली ना तर खूप आपला वेळ घेईल. ठीक आहे, खूप वेळ घेईल. मग काय करायचं, ह्या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे बघा मित्रांनो. ही पण मेथड, हीच एकमेव अशी मेथड आहे का तिने तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम ऍक्युरेट कॅल्क्युलेट करू शकता. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर आपल्याला ही मेथड वापरणं तसं सोयीचं पडणार नाही, कारण खूप सारा वेळ जाईल एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायला. तर मग मेथड कुठली वापरायची बघा. काय करायचं, टोटल वोटिंग जी आहे ना ती आपण मानणार 100x. ठीक आहे, 100x. त्याच्यानंतर वोट ऍक्च्युअल वोटिंग किती झाली आहे, 20% लोकांनी मतदानच केलं नाही, मग मतदान झालं किती असेल 80x. आता व्हॅलिड वोट्स, आता व्हॅलिड वोट्स किती येतील, याच्यातून किती वोट्स कमी केले त्यांनी 120 वोट्स इनव्हॅलिड झाले. मग काय येतं, काय करा, जेवढी वोटिंग झाली ना तेवढे सगळेच्या सगळे व्हॅलिड आहेत असं आपण मानू, आणि इथून पुढे त्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू, विनर आणि लुजर. त्यांनी सांगितलं होतं टोटल वोटिंगच्या 41% याला मिळाले विनरला, मग याला जर 41 मिळाले, याला जर 41 मिळाले, मग 41x याला मिळतील. बरं, मग लुजरला किती मिळतील, 80 मधून 41 जर याला मिळाले तर याला किती मिळतील 39x. ठीक आहे, किती फरकाने जिंकला रे हा 2x. आता बघा मित्रांनो, इथे एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची, ऍक्च्युअल तो जिंकलाय 200 मतांनी, बरोबर 200 मतांनी जिंकलाय. पण मला सांगा आपण काय केलंय, 80x मधून इनव्हॅलिड वोट्स आपण बाजूला केले नव्हते. आपण काय केलं होतं, 80x आपण सरळ काय मानलं होतं व्हॅलिड वोट्स. ठीक आहे, पण आपल्याला आपण काय केलंय, मग आपण याच्यात जे मानलंय, हे जे सगळं आपण कॅल्क्युलेशन केलंय, याच्यामध्ये आपले इनव्हॅलिड वोट्स पण आहेत. बरोबर, इनव्हॅलिड वोट्स तर आहेत ना. पण मला सांगा किती इनव्हॅलिड वोट्स आहेत रे, किती इनव्हॅलिड वोट्स आहेत 120. म्हणजे हा जो डिफरन्स त्यांनी सांगितलाय 200चा, याच्यामध्ये आपण इनव्हॅलिड वोट्स सुद्धा ऍड केले. आता याच्यातून जर मी इनव्हॅलिड वोट्स जर मी काढून टाकले तर किती मिळतील मला ते 80. मग 2x ची व्हॅल्यू किती होईल 80. ठीक आहे, इथपर्यंत आलो. मग x ची व्हॅल्यू किती मिळेल, x ची व्हॅल्यू मिळेल 40. बस पुढच्या गोष्टी आपल्याला फक्त आता सॉल्व्ह करायच्या. x ची व्हॅल्यू 40 मिळाली, मग टोटल वोट्स झाले आपले 4000. वोटिंग किती झाली आपली 80 गुणिले 40 म्हणजे 3200. आता बघा इथून आपण नंतर चुकीचं करायला सुरुवात केली होती. आपण याच्यातून आपण जर इनव्हॅलिड वोट्स जर मायनस केले, याच्यातून जर 120 मायनस केले तर आपला आन्सर येईल मग 3080. ते काय आपले असतील व्हॅलिड वोट्स. मग आता ह्या तिन्ही गोष्टी आपण आता कॅल्क्युलेट केल्या, म्हणजे टोटल वोट्स असतील आपले 4000, टोटल वोटिंग झाली असेल, ऍक्च्युअल वोटिंग झाली असेल 3200, आणि व्हॅलिड किती असतील 3080. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे सगळं सॉल्व्ह करायचं. आता हे 80 कुठून आले याचं कन्फ्युजन तुम्हाला नक्की असणार मित्रांनो. आपण काय केलं होतं, इथून आपण इनव्हॅलिड वोट्स जे आहेत ते बाजूलाच केले नव्हते ना. आपण काय केलं होतं, वोटिंग जेवढी झाली तेवढी सगळी आपण व्हॅलिड मानली होती. मग ते 120 जे आपण एक्स्ट्रा याच्यात घेतलेत ना, याच्यात जे एक्स्ट्रा घेतले, मग याच्यात एक्स्ट्रा घेतले म्हणजे इथं पण एक्स्ट्रा आलेच असतील ते, मग ते फक्त आपण कशातून मायनस केले, या 200 मधून ते मायनस केले. तर 200 मधूनच का मायनस केले, कारण हे इनव्हॅलिड वोट्स जे असतात ना ते विनरला पण नाही मिळत आणि ते लुजरला पण नाही मिळत. पण आपण काय केलं, ते याच्यात मिक्स करून टाकलं. मग आपण काय केलं, हे जे आपले 200च्या फरकाने तो जो जिंकला होता त्याच्यातून आपण हे 120 मायनस केले आणि आपल्याला मिळाले मग ते 80. ठीक आहे, म्हणजे जे आपण इथं आपण जे बाजूला काढले नव्हते ते आपण इथं बाजूला काढले.
ठीक आहे मित्रांनो, मग त्याच्यामुळे एक्स ची व्हॅल्यू आली 40, ती फक्त सरळ सरळ पुट केली, टोटल वोटिंग आली 4000, टोटल वोटिंग झाली 3200 आणि व्हॅलिड वोटिंग असेल 3080. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो, काय सांगितलंय. अ मॅन स्पेंड्स 5% ऑफ हिज टोटल इन्कम इन ट्रॅव्हलिंग अँड 20% ऑफ रेस्ट स्पेंड ऑन फूड अँड देन ही डोनेट ₹120 अँड ही इज स्टील विथ ₹1400. फाइंड हिज इन्कम. आता हे कसे सॉल्व्ह करायचे बघा मित्रांनो. ट्रॅव्हलिंगवर तो 5% खर्च करतोय आणि 20% जो खर्च करतोय तो करतोय फूडवर. ठीक आहे, 5% चे फ्रॅक्शन किती रे? 1/20 आणि 20% ची 1/5. आता बघा सॉल्व्ह कसं करायचं बघा. समजा मी त्याची इन्कम जी आहे ती मानली X. ठीक आहे, ₹X त्याची इन्कम आहे. बर, मग ₹X त्याची इन्कम होती. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, 5% तो कशावर खर्च करतो? ट्रॅव्हलिंगवर. मग 20 पैकी एक तो ट्रॅव्हलिंगवर खर्च करतो. मग 20 पैकी 1 जर खर्च करतो तर मग बाकी राहतील किती रे? 19. 20 पैकी 19 म्हणजे ट्रॅव्हलिंगवर खर्च केल्यानंतर त्याच्याकडे उरतील एवढे. ठीक आहे, पुढे त्यांनी सांगितले उरलेल्या रकमेच्या 20% तो फूडवर खर्च करतो. बर, म्हणजे 5 पैकी 1 म्हणजे उरलेली जी रक्कम आहे, उरलेली रक्कम जर 5 असेल तर त्याच्यापैकी 1 तो फूडवर खर्च करतो. मग राहत किती असेल शिल्लक फूडवर खर्च केल्यानंतर? 5 पैकी 4 म्हणजे एवढी. 5 पैकी 4 म्हणजे एवढी त्याच्याकडे शिल्लक राहत असेल कधी? फूडवर खर्च केल्यानंतर. नंतर त्यांनी सांगितले राहिलेल्या रकमेतून सुद्धा तो ₹120 काय करतो? डोनेट करतो आणि त्याच्याकडे शिल्लक शेवटी किती राहतात? ₹1400. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला विचारले त्याचा इन्कम किती. आता फक्त हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. सॉल्व्ह केलं तर हे फक्त इकडे गेले ऍड झाले, ते झाले 1520. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं मी अजून एक सॉल्व्ह करून घेतलं, 4×5 = 20. मग आपल्याकडे शिल्लक राहिले X/19/25. मग X हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला X ची किंमत 2000. ठीक आहे, आणि हे असेल आपला आन्सर. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. अन इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर हॅज सर्टन लेंथ ऑफ वायर. 10% वायर वॉज स्टोलन. स्टोल किती झाली? 10%. ठीक आहे, पुढे त्यांनी सांगितलंय 70% ऑफ रिमेनिंग सोल्ड किती केली आहे? रिमेनिंगच्या 70%. ठीक आहे, आता समजा मी मानलं सुरुवातीला त्याच्याकडे X मीटर वायर होती. त्याच्यानंतर त्याच्यातली 10% चोरीला गेली. 10% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/10 म्हणजे 10 पैकी 1 चोरीला गेली. मग शिल्लक किती राहिली त्याच्याकडे? एवढी. मग शिल्लक राहिल्याच्या 70% त्यांनी विकली आहे. शिल्लक राहिलेल्या पैकी 70% जर त्यांनी विकली तर शिल्लक किती राहिली? 30%. 30% ची व्हॅल्यू किती? 310. ठीक आहे, इथपर्यंत आलो. त्यांनी विचारले फाइंड द ओरिजिनल लेंथ ऑफ वायर. तर त्याच्याकडे अजून पण 810 मीटर काय शिल्लक आहे. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा त्याच्याकडे अजून किती शिल्लक आहे? 810 मीटर. बरं, आता हे फक्त सॉल्व्ह केलं आपण. 9×3 = 27, 27×3 = 91. मग X ची व्हॅल्यू होईल आपली इकडे मल्टिप्लाय झाले 3000. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे जी वायर असेल त्याची लेंथ किती असेल? 3000 मीटर. आणि हेच असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, आता प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा मित्रांनो. अ मॅन्युफॅक्चर सोल्ड हिज गुड्स टू होलसेलर ॲट 25% प्रॉफिट अँड होलसेलर सेल्स इट टू रिटेलर ॲट 20% प्रॉफिट अँड रिटेलर सोल्ड इट टू कस्टमर ॲट 28% प्रॉफिट. Then find the cost price of goods for manufacture if customer purchase it at 9600. ठीक आहे, आता हेच मी लिहून घेतलंय. मॅन्युफॅक्चरनी होलसेलरला 25% प्रॉफिटने विकली, त्याच्यानंतर होलसेलरनी रिटेलरला 20% प्रॉफिटने विकली आणि रिटेलरनी कस्टमरला 28% प्रॉफिटने विकली आणि कस्टमरने ती परचेस कितीला केली? 9600. ठीक, आता बघा सॉल्व्ह कसं करायचं. समजा मूळ किंमत तिची असेल समजा X. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरने ती ₹X घेतली असेल. तिच्यावर तिने प्रॉफिट किती कमवले? 25%. 25% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती? 1/4 म्हणजे 4 ची वस्तू
4 रुपयाची वस्तू 1 रुपया प्रॉफिट घेऊन त्यांनी कितीला विकली असेल? 5 ला, बरोबर. मॅन्युफॅक्चरने होलसेलरला विकलं, होलसेलरने एवढ्या रुपयाला विकत घेतली. मग पुढे त्यांनी काय केलं? त्यांनी 20% प्रॉफिट काढलं. 20% म्हणजे 1/5 म्हणजे 5 रुपयाची वस्तू त्यांनी किती रुपयाला विकली? 6 रुपयाला विकली. म्हणजे त्यांनी विकली असेल ती 6 रुपये. आता पुढे काय झालं? होलसेलर कडून रिटेलरने तर घेतली, पण रिटेलरने नंतर काय केलं? 28% प्रॉफिटने कोणाला विकली? कस्टमरला विकली. 28%चा फ्रॅक्शन किती रे? आता हे 28% काढण्यासाठी काय करायचं? आपल्याला माहिती आहे 4%. 4%ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे? 1/25, बरोबर. 4% 4ची व्हॅल्यू 4%ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/25. मग आपल्याला किती पाहिजे? 28. म्हणजे याला कितीने गुणायचं आपल्याला? 7 ने. मग याला पण 7 ने. म्हणजे हा फ्रॅक्शन काय झाला असेल? 7/25. म्हणजे काय? 25 ची वस्तू 7 रुपये प्रॉफिट घेऊन, म्हणजे या 28% ची फ्रॅक्शन किती झाला? 7/25. म्हणजे 25 रुपयाची वस्तू 7 रुपये प्रॉफिट घेऊन 25 मध्ये 7 ऍड केले म्हणजे 32 रुपयाला तो विकतोय कुणाला? कस्टमरला. आणि कस्टमरने ती परचेस कितीला केली? ठीक आहे, एवढ्या रुपयाला त्यांनी परचेस केली. बस आता एवढं सॉल्व्ह करायचं आपल्याला. ठीक आहे, सॉल्व्ह केले. 5 कॅन्सल झाले. 4 8 32. ठीक आहे, त्याच्यानंतर भाग 6 1 6 6 6 36 8 1 8 8 2 16. आणि हे जर सॉल्व्ह केलं 25 2 50 5000 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली? 5000. म्हणजेच काय? मॅन्युफॅक्चरने ती वस्तू किती रुपयाला घेतली असेल? 5000 रुपयाला. ठीक आहे, आणि हेच काय असेल आपलं आन्सर. ठीक. पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय टोटल सॅलरी ऑफ ए अँड बी इज ₹1500. A spent 90% of his income and B spent 80% of his income. The ratio of saving is 3:4. Find their individual salary. आता इथं त्यांनी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या सेव्हिंग्स वर, बरोबर. कारण रेशो आपल्याला दिलाय त्यांनी सेव्हिंगचा. त्यांनी सेव्हिंगचा रेशो आपल्याला दिलाय, तो दिलाय 3:4, बरोबर. ठीक आहे, मग आपण काय करू? इथं पण ए आणि बी आहे. आता आपण काय करूया? ए च्या इन्कम मधून त्याचा एक्सपेंडिचर मायनस करून घेऊ. समजा मी म्हणलं ए ची इन्कम एवढी, ए ची इन्कम एवढी आणि बी ची इन्कम एवढी. बर, मी काय सांगितलंय? ए जो आहे तो त्याच्या इन्कमच्या 90% खर्च करतो. मग 90% जर खर्च करतो तर सेव्हिंग किती करत असेल? 10%, बरोबर. इन्कमच्या 10% तो सेव्हिंग करत असेल. आणि बी जो आहे, बी त्याच्या इन्कमच्या 80% खर्च करतो. मग 80% खर्च करतो तर सेव्हिंग किती करत असेल? म्हणजे ए ची सेव्हिंग एवढी झाली आणि बी ची सेव्हिंग एवढी झाली. आणि त्यांनी रेशो दिलाय 3:4. म्हणजे ए ची सेव्हिंग एवढी असेल आणि बी ची सेव्हिंग एवढी असेल. आता हे जर मी सॉल्व्ह केलं, पर्सेंटेज कॅन्सल झाले, 0 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर हे 2. मग सरळ आपला रेशो आला ए आणि बी च्या इन्कमचा रेशो आला 3:2. म्हणजे ए ची इन्कम जर 3 असेल तर बी ची इन्कम किती असेल? 2. आणि आता ह्या दोघांच्या इन्कमची जर ऍडिशन केली युनिट मध्ये तर ती किती येईल? 3 अधिक 2 म्हणजे 5 युनिट. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं त्यांची इन्कम किती? 1500 रुपये. म्हणजे 5 युनिटची व्हॅल्यू जर 1500 तर एका युनिटची किती येईल? 300. मग ए ची इन्कम मला काढता येईल. ए ची इन्कम असेल 900 आणि बी ची इन्कम किती असेल? 600. आणि हे असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट, आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय 2 स्कूल आहे, एक्स आणि वाय. त्याच्यात पण त्यांनी सांगितलंय अपियर आणि पास. ठीक आहे, त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलंय? इन एन एक्झामिनेशन percentage of students qualified to the number of student appear from school X is 80%. म्हणजे जेवढे अपियर झाले त्याच्या 80% पास झाले. मग 80% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती रे? 8/10. ठीक आहे, 8/10. म्हणजे 10 जर अपियर झाले असतील तर त्याच्यातले पास किती झाले? 8. ठीक आहे, इथपर्यंत आलो. मग आपण काय करू? आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं करण्यासाठी इथं 100 बनवून घेऊ आणि इथं 80 बनवून घेऊ. ठीक आहे, बर. पुढे त्यांनी सांगितलं इन स्कूल वाय number of students appear is 25% more than the student appear in school X. म्हणजे स्कूल X मध्ये जेवढे appear आहेत त्याच्या 25% जास्त appear Y मध्ये आहेत. मग याचे 25% किती रे? 25. याचे 25% किती? 25. ते ऍड केलं तर इथे किती होईल? 125.
म्हणजे वाय मधले अपियर मुलांची संख्या किती 125. ठीक आहे. पुढे त्यांनी सांगितलंय द नंबर ऑफ स्टुडंट क्वालिफाय इन स्कूल वाय इज 40% मोर दॅन स्टुडंट क्वालिफाय इन स्कूल एक्स. म्हणजे स्कूल एक्स मध्ये जेवढे क्वालिफाय झाले म्हणजे जेवढे पास झाले त्याच्या 40% जास्त क्वालिफाय झाले स्कूल वाय मध्ये. मग याचे 40% किती रे 10%. 8 चोक 32. 80 मध्ये 32 ऍड केले तर मला किती भेटतील 112. मग आता त्यांनी फक्त विचारलंय आपल्याला फाइंड द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट क्वालिफाईड टू स्टुडंट अपियर फ्रॉम स्कूल ए. त्यांनी फक्त विचारलंय पर्सेंटेज विचारलंय का स्कूल वाय मध्ये टोटल बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती पर्सेंट मुलं पास झाले. मग हे मी सॉल्व्ह केलं 25 चोक 100 बरं 25 5 125. हे जर मी सॉल्व्ह केलं 4 2 8 4 1 4 4 1 4 आणि याला डिवाइडेड बाय 5 केलं 5 48 5 9 45 उरले 3/5%. हे असेल माझं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, आपण काय केलं त्यांनी जसं जसं सांगत होतं तसं तसं करत गेलो आपण. त्यांनी काय सांगितलं होतं स्कूल एक्स मध्ये स्कूल एक्स आणि स्कूल वाय. त्यांनी काय सांगितलं होतं स्कूल एक्स मध्ये 80% मुलं जेवढे बसले होते त्याच्यात 80% मुलं पास झाले. मग 80%चा आपण फ्रॅक्शन घेतला हा आला 8/10. म्हणजे 10 जर बसले असतील 10 पैकी 8 क्वालिफाय झाले किंवा पास झाले. मग आपण काय केलं आपल्याला पुढे कारण प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक्सचे अपियर होते ते त्याच्या 25% जास्त मुलं स्कूल वायच्या अपियर मध्ये येतील. मग हे 25% हे 40% हे काढता यावे म्हणून आपण काय केलं इथं 100 करून घेतलं आणि इथं 80 करून घेतलं. कारण शेवटी आपल्याला व्हॅल्यू जी विचारली ती पर्सेंटेज मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू विचारलेली नव्हती. म्हणून आपण काय केलं ह्या सगळ्या गोष्टी आपण बनवून घेतल्या आणि मग एक एक गोष्ट आपण कॅल्क्युलेट केली. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय इन अ रिसेंट सर्वे 40% houses contain 2 or more people. Of those houses containing only one person, 20% were male. What is the percentage of all houses which contain exactly one female and no male? आता बघा हे कसं सॉल्व्ह करायचं. आता समजा मी मानलं त्याच्यात टोटल 100 हाऊसेस त्या विलेज मध्ये आहे. ठीक आहे. आता त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय याच्यामध्ये या 100 हाऊसेस मध्ये 40% अशी घरं आहेत म्हणजे हे 40% अशी घरं आहेत जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती राहतात. ठीक. आता मला सांगा 100 पैकी 40 घरं जे आहेत 40 घरं असे आहेत त्याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती राहतात. मग एकच व्यक्ती राहणारे किती घरं असतील रे 60 घरं असतील. बरोबर. एकच व्यक्ती राहणारे किती घरं असतील 60 घरं असतील. ठीक आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं होतं ऑफ दोज हाऊसेस कंटेनिंग ओनली 1% 20% वेअर मेल्स. म्हणजे याचे 20% जे आहेत ते काय आहेत मेल आहेत. मग उरलेले काय असतील फिमेल. याचे 20% म्हणजे किती रे 12. 60चे 20% 12 म्हणजे याच्यापैकी 12 जे आहेत ते काय आहेत मेल आहे. मग फिमेल किती असतील रे फिमेल किती असतील 60 मधून 12 गेले 48. आता त्यांनी पुढे विचारलं होतं व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ऑल हाऊसेस विच कंटेन एक्झॅक्टली वन फिमेल अँड नो मेल. आता आपल्याला पाहिजे एक तर घरात एकच व्यक्ती पाहिजे त्यात पण ती फिमेल पाहिजे. असे किती फक्त एक तर हे एकच मेंबर असलेली घरं किती 60 त्याच्यापैकी फिमेल असलेली किती 48. मग 100 पैकी किती घरं असे की तिथं फक्त एकच व्यक्ती राहतो आणि तो पण कोण आहे फिमेल 48. म्हणजे आपला आन्सर असेल 48%. कारण 100 वर कोणतीही संख्या कॅल्क्युलेट करणे म्हणजेच पर्सेंटेज ना. ऍक्च्युअल मग ते असं पण लिहितात 48 किती वर 100 वर तर 100 वर किती इथे कॅन्सल होणार आहे. म्हणून 100 वर कुठलीही संख्या लिहिणार आहे 100 वर कुठलीही संख्या आपण जर लिहिली तर ती पर्सेंटेज म्हणतात. म्हणजे किती असेल आपला आन्सर किती असेल मग 48%. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. सॅलरी ऑफ अ पर्सन इज फर्स्ट इन्क्रीज बाय 20%, then it's decreased by 20%. Find the percentage change in his salary. समजा मी त्याची सॅलरी आधी मानली समजा 100 रुपये होती किंवा 100 युनिट होती 100 युनिट होती सुरुवातीची त्याची सॅलरी. नंतर ती 20% नी वाढली 20% नी वाढली तर ती किती झाली असेल 120 युनिट. बरोबर 120
युनिट. आता नंतर काय सांगितलं त्यांनी, वाढलेली सॅलरी जी आहे ती परत 20% कमी केली. मग याचे 20% किती रे? 24 युनिट. मग याच्यातून जर मी हे कमी केलं तर किती राहिले? 96 युनिट. मग मला सांगा, आधी त्याची सॅलरी होती 100 युनिट, राहिली आता 96 युनिट. कितीने कमी झाली? 4 युनिटने कमी झाली. कितीवर? 100 वर. तर 100 वर किती? तर आपला आन्सर किती आहे? 4%. ठीक आहे, हे असेल आपलं आन्सर. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. प्रॉब्लेम सांगतोय, इफ द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज इन्क्रीज बाय 200% अँड डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 350%, द रिझल्टंट फ्रॅक्शन इज 5/12. व्हॉट वॉज द ओरिजिनल फ्रॅक्शन? आता याच्या आधी गोष्ट समजून घ्या मित्रांनो. समजा माझी सॅलरी आहे 100 रुपये. 100 रुपये. ठीक आहे. ती जर मी 200% वाढवली, 200% जर वाढवली तर ती किती होईल रे? याचे 200% किती? 200. म्हणजे किती सॅलरी होईल माझी? 300 रुपये. बरोबर. म्हणजेच बघा, जर एखादी गोष्ट जर 200% वाढवली, 200% वाढवली तर ती संख्या वाढून स्वतःच्या किती पर्सेंट होते? 300%. 100चे किती झाले? 300 झाले. त्याच्यामुळेच एक गोष्ट लक्षात घ्या. आता हे फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या गोष्टीचा उपयोग होतो. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलंय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ठीक आहे. आता सेम कन्सेप्ट इथे आहे. न्यूमरेटर किती पर्सेंटनी वाढवला रे? 200%. मग 200% जर वाढवला तर तो स्वतःच्या किती पर्सेंट झाला असेल? 300%. बरोबर. आणि डिनॉमिनेटर बद्दल त्यांनी काय सांगितलं? तो पण 350% वाढवला. मग 350% वाढवला तर तो स्वतःच्या किती पर्सेंट झाला असेल? 450%. बरोबर. मग पुढे त्यांनी सांगितलं का रिझल्टंट म्हणजे त्याचा रिझल्ट जो आला, रिझल्ट फ्रॅक्शन जो आहे तो काय आहे? 5/12. म्हणजे नवीन फ्रॅक्शन जो तयार झालाय तो 5/12. बस मग आता सॉल्व्ह करायचंय. पर्सेंटेज कॅन्सल झाले. 0 0 कॅन्सल झालं. 15 2 30, 15 45, 3 3 3 चौक 12. माझा आन्सर किती आला? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर बरोबर आलं 5/4 2 8. म्हणजे हे असेल माझं ओरिजिनल फ्रॅक्शन जो असेल तो काय असेल? 5/8. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पर्सेंटेजचा पूर्ण टॉपिक संपवलेला आहे. याच्यानंतर आपण जो टॉपिक बघणार आहोत तो असेल सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट कडे जाण्याच्या आधी तुम्हाला पर्सेंटेज येणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन, खूप काळजीपूर्वक हे जे आपले पर्सेंटेजचे पार्ट झालेले आहेत ते तुम्ही एकदा बघा. ठीक आहे. त्यानंतरच पुढच्या पार्टकडे जाऊया आपण. ठीक आहे. काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेल आयडी दिलेलाच आहे. तुम्ही त्याच्यावर एक प्रॉब्लेम तुमचे विचारू शकता. मित्रांनो, थांबतोय आपण या पार्टमध्ये. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊन. काळजी घ्या मित्रांनो. बाय.